सर्व शेतकरी बांधवांचा उद्रेक मोर्चाच्या रूपाने बाहेर निघालेला आपण पाहिला आणि त्याला कारणे की शेती कामांचे दिवस डोक्यावर आलेले आणि आपण पाहतो की आजकाल शेतीमध्ये यांत्रिकीकरण वाढलेले आणि यांत्रिकीकरण वाढलेलं असल्यामुळे सर्व यंत्र चालवण्यासाठी डिझेल लागतं आणि इकडे सरकार म्हणतं, आमचे मंत्री महोदय म्हणतात की या महिन्यामध्ये डिझेलचा काही टक्के खप वाढलाय. अरे वाढेलच ना. आता पूर्वीसारखे काही कोणी गुरंढोरं बाळगत नाही, करतं तर मशिनरीच्या सहाय्याने, यंत्राच्या सहाय्याने करतं आणि आपणही म्हणतो की यांत्रिकीकरणाला चालना द्या. तर त्याच्यामुळे दिवस कमी आहे आणि त्या कमी दिवसामध्ये कामं करणे होऊन शेतकरी दिवस रात्र मेहनत करत असतो, कामं करत असतो आणि नेमकं मध्येच एक तुगलकी फरमान निघालं की कॅनमध्ये डिझेल द्यायचं नाही. का द्यायचं नाही? अरे शेतकरी जर कधी ते ट्रॅक्टर घेऊन आला तर तिकडे त्याच्या कामाचा खोळंबा होईल आणि त्या पेट्रोल पंपापर्यंत त्याला 5-10 किलोमीटर येण्यासाठी त्याचे 2-4 लिटर डिझेल तिथेच खर्च होईल. येता पंपावाले 25-30 लिटर, त्याच्यामध्ये 5-10 लिटर येण्या जाण्यामध्ये गेलं तर ते काम करतील केव्हा? म्हणून आमची आग्रही मागणी आहे की काही पेट्रोल पंप हे फक्त शेतकऱ्यांसाठी राखीव करावे. बरं जास्त दिवस नाही, फक्त 15-20 दिवस लागणार आहे आणि डिझेलचा मुबलक साठा मिळावा आणि त्याचबरोबर जे गाजरं दाखवले जात आहेत की कर्जमाफी केली जाईल, पीक कर्जाचं माफी दिली जाईल, तर हे सगळे जे आहेत पीक विमा दिला जाईल, हे गाजरं दाखवले जात आहे ते प्रत्यक्षात आणावं हीच आमची मागणी आणि त्याच्यासाठी शेतकऱ्यांचा अंत पाहू नये. कारण की सरकारने लक्षात ठेवावं, शेतकरी जगला तर देश जगणार आहे आणि देश जगला तर तुम्ही राज्य करू शकणार आहे. म्हणून पहिल्यांदा शेतकरी आणि मग बाकीचं एवढाच विचार करून शेतकऱ्यांसाठी सर्वतोपरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात हीच आमची मागणी. आणि मागच्या वर्षापेक्षा वेळेला जवळपास दुप्पट दर झाले. मग शेतकऱ्याने करायचं काय? हे तर शेतकऱ्याला आणि शेती संपवायचं गट कारस्थान मला दिसतंय आणि याच्या विरोधात सर्व शेतकऱ्यांनी, सर्वसामान्य जनतेने, कारण शेतकऱ्यांकडूनच धान्य पिकेल तर जनता खाणार आहे, म्हणून सगळ्यांनी जागृत होऊन या विरोधात आवाज उठवावा एवढीच अपेक्षा मी या प्रसंगी व्यक्त करतो. शॉर्टच बोलतो मी. आज या ठिकाणी जामनेर तालुक्याच्या वतीने शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी जनाक्रोश मोर्चा आणि रास्ता रोको आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं. या ठिकाणी आपण जर बघितलं असेल तर शेतकऱ्याच्या खूप मोठ्या प्रमाणात मागण्या आहेत. हे सरकार अतिशय शेतकऱ्यांबाबतीत असंवेदनशील आहे. पहिली मागणी आमची अशी होती की शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे. हे सरकार फक्त घोषणा करतंय, फक्त आश्वासन देते, या महिन्यात देऊ त्या महिन्यात देऊ, पण अद्यापपर्यंत शेतकऱ्याला कर्जमाफी झालेली नाही. दुसरा मुद्दा आमचा या ठिकाणी असा आहे की या ठिकाणी शेतकऱ्यांचे खतं आता पेरणीची लगबग सुरू झालेली आहे. शेतकऱ्यांना या ठिकाणी मागच्या वर्षी 1400-1500 रुपये मिळणारी बॅग यावर्षी 2200 रुपयाला मिळते. म्हणून खताचे दर त्वरित कमी झाले पाहिजे या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन करतो. तिसरी मागणी या ठिकाणी आमची अशी आहे की आज या ठिकाणी डिझेल आणि पेट्रोलचा खूप मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. शेतकऱ्याला डिझेल म्हणून शेतकऱ्यांना मुबलकपणे डिझेल मिळालं पाहिजे ही मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी आंदोलन करतो आहोत. चौथी मागणी या ठिकाणी अशी आहे की शेतकऱ्यांना मागील वर्षी पीक विमा या ठिकाणी शासनाने अद्यापपर्यंत दिलेला नाही, म्हणून तो पीक विमा या ठिकाणी त्वरित मिळावा ही मागणी आम्ही या ठिकाणी करतो आहोत. पाचवी मागणी या ठिकाणी अशी आहे की शेतकऱ्यांना आज बऱ्याच भागात जामनेर तालुक्यामध्ये पाणी आहे, परंतु पाणी असून सुद्धा शेतकऱ्याला वीज मिळत नाही अशी दयनीय परिस्थिती आलेली आहे. म्हणून ज्या काही भागामध्ये 8 तास वीज मिळत होती त्या भागामध्ये आज 6 तास वीज मिळते. म्हणजे शेतकऱ्याने करावं तरी काय? म्हणून शेतकऱ्याला जागा करण्यासाठी आम्ही या ठिकाणी असं आंदोलन केलेलं आहे. शासनाने या शेतकऱ्यांना त्वरित या ठिकाणी या मागण्या पूर्ण कराव्या. या ठिकाणी सरकार शेतकऱ्यांच्या भावनाशी खेळतंय का असं वाटतं? 100% शेतकऱ्यांना, या सरकारला शेतकऱ्याशी काही देणं घेणं नाही. आपण जर बघितलं असेल या ठिकाणी पेट्रोल डिझेलचा जो तुटवडा निर्माण झालेला आहे हा निव्वळ या सरकारमुळे झालेला आहे. ज्या वेळेस 2 महिन्यापूर्वी अमेरिका इराणचं युद्ध पेटलं त्याच वेळेस प्रत्येक राष्ट्राने या ठिकाणी बैठक बोलवली, यांचं नियोजन केलं. पण या देशाचे पंतप्रधान यांनी कुठलंही नियोजन न करता फक्त 5 राज्याच्या निवडणुका करण्यासाठी या सरकारने निवडणुकीला महत्त्व दिलं आणि शेतकऱ्याकडे सर्वसामान्य लोकांकडे दुर्लक्ष केलं. म्हणून या ठिकाणी पेट्रोलची समस्या निर्माण झालेली आहे. म्हणून सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत संवेदनशील आहे. म्हणून सरकारने जागा व्हावं,
झोपलेलं कुंभकर्ण सरकार यांनी जागा व्हावं आता तरी ही मागणी करण्यासाठी आम्ही आंदोलन करतो आहोत.